वेलकम बॅक. पुन्हा एकदा मैदानावर उपस्थित युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या सर्व प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय नाशिक जिल्ह्याची एवन जोडी सन्माननीय विशालजी पट्टे बहादूर आणि सन्माननीय स्वप्नीलजी गामणे यांच्या वतीनं आयोजित आर्या प्रीमियर लीगचं तिसरं पर्व, पहिला दिवस, दुपारचं सत्र. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं यावेळेस यष्टी उद्ध्वस्त केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, क्लीन बोल्डच्या स्वरूपाने माघारी परतवलं. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर थोडासा शफल झाला होता आणि तिथनं तालिब मनियारनं एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. तालिब मनियारच्या बॅटमध्ये बॉल आला नाही आणि त्यानंतर जाऊन आदळला तो विकेटवर. महत्वाची विकेट. तालिब यावेळेस झटपट बाद होऊन तंबूच्या आसराला परतत असताना आपल्याला पाहायला मिळते. महत्वाची विकेट इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागलंय तालिब मनियारला. लवकर विकेटचं पतन झालंय. नवीन बॅटर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. आकाश ससानी जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येतोय. जबाबदारी घ्यावी लागेल, मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. 1-1 अशी स्थिती पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना या स्थितीला बदलवण्याचा प्रयत्न तो तुम्हाला करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप ती बिल्डअप करावी लागेल. थोडंसं गेम स्पीडअप करा विनंती करतोय, उशीर होतोय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कैलास उगळे. चांगली गोलंदाजी केली आहे कैलास उगळेने आतापर्यंत. चांगला वेगाबरोबर बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. बॉल निर्धावच्या स्वरूपाने विकेट किपरच्या हातामध्ये झालाय. गेला एक निर्धाव चेंडू यावेळेस पाहिला मिळालाय. चांगले गोलंदाजी ज्याची गरज आहे आणि कैलास उगळे इथे या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहता. यावेळेस हा बॉल क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे जर आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेकरता कॉल होता. 3 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. सन्माननीय संकेतजी घाटे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत जॉईंट होत आहेत. सन्माननीय संकेतजी घाटे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 1 चांगली गोलंदाजी होतीये, कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं षटक आहे आणि त्यामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरनं खेळलाय. मागे थांबवायला कोणी नाहीये. बॉल निघून जाईल. मिड विकेटला क्लिअर करताना सीमा रेषेच्या पार इथे येतोय दमदार स्ट्रोक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 4 या आकड्यानं वाढत असताना जाऊन पोहोचती येते 8 या आकड्यावर. शांतता होती मैदानामध्ये, कारण पहिल्या काही चेंडूंवर रन्स येत नव्हत्या. स्टॉप केलं होतं, शांत केलं होतं. मात्र यावेळेस तो बॉल आपल्या स्लॉट मध्ये बघितला जिथे आणि त्यानंतर एक चांगला फटका त्याला अंजाम दिली. चौकारामध्ये चेंडूला परावर्तित केलाय. रिव्हर्स अटॅक केलाय. बॉलला पुन्हा एकदा सीमारेषेची भ्रमंती घडवली आहे. एक चांगला रिव्हर्सचा फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द बॉल निघून गेलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालाय. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस 12 धावा 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम स्टेलियन. चौकाराला या चौकाराच्या मदतीनं 12 धावा दाखलकावर पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. ओव्हर नंबर 2 आता प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज. पहिला बॉल यावेळेस मात्र सागर चेवलेचा हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि तिथे टिपला जाईल एक चांगला कॅच. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 2
दुसरा हादरा, दुसरा झटका. फलंदाज आकाश तो यावेळेस माघारी परतत असताना रन्स आल्यात, मात्र रन्स बरोबर विकेट त्याही येताना पाहायला मिळत आहेत. विकेट खूप महत्वाच्या आहेत शॉर्ट फॉर्मॅटच्या मॅच मध्ये. तुम्ही सुरुवातीला जर काही झटके दिले तर तिथे धावसंख्येला राखण्याची संधी तुमच्या पुढे उभी राहते. आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या ओव्हर मध्ये इथे धक्के दिलेत टीम स्टॅलियनला. कैलास उगळेनं तिथे एक चांगला कॅच कंप्लीट केला. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश कडाळे बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगली बॅटिंग गणेश कडाळेला या मॅच मध्ये दाखवावी लागेल, उभं राहावं लागेल. कारण रन जरी बनत असलं तरी पार्टनरशिप ती बिल्डअप होणं गरजेचं आहे. जर पार्टनरशिप झाली नाही, एका बाजूने विकेट जात राहिलं तर शेवटच्या ज्या 2 ओव्हर असतात ना त्यामध्ये तुमच्यावर प्रेशर क्रिएट होतं. इथे जर आपण पाहिलं तर 2 विकेट्स आल्यात सुरुवातीच्या ओव्हर मध्ये. 1.1 षटकाचा खेळ, 12ला 2 अशी स्थिती आहे. टीम 7 स्टेलियन हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. थांबवणं थोडंसं कठीण आहे, मात्र कठीण काम साध्य करण्यात जास्त आनंद मिळतो. आणि इथे अगदी वेगानं त्या बॉलवर धावत गेला, शेवटच्या क्षणापर्यंत आपली जिद्द सोडली नाही आणि बॉलला स्टॉप केलं. तिथे रन आपल्या टीम करता सेव्ह केल्या. चांगली फिल्डिंगचे एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 3 न वाढतीये आणि पुढे सरकतीये ती 15 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट ते खूप महत्वाचं आहे. जिद्दीनं, चिकाटीनं, मेहनतीनं हा क्रिकेटचा खेळ खेळणं गरजेचं आहे. आणि तो क्रिकेटचा खेळ अगदी योग्य तऱ्हेनं सध्या प्रत्येक खेळाडूकडनं पाहायला मिळतोय. कारण दर्जा हा या स्पर्धेचा खूप हाय लेवलचा आहे आणि जेवढा मोठा या स्पर्धेचा दर्जा आहे तेवढाच चांगला, तेवढाच मोठा खेळ प्रत्येक खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस आवाज आलाय आणि माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट इथे संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. ऍज अ आयकॉन या टीम मध्ये जो खेळाडू आहे अराब शेख त्याला माघारी परतावं लागतंय. एक चांगला कॅच तिथे सौरभ बिराजदार याच्या माध्यमातून विकेटच्या मागे तेवढीच चांगली गोलंदाजी इथे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. विकेट नंबर 3, तिसरा झटका इथे लागलाय. फलंदाज अराब यावेळेस नबुजा असलेला परत. न्यूमॅन इन नवीन खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता शोएब पटेल आयडॉल खेळाडू आहे जो सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. शोएब पटेलला आयकॉनच्या जागी आयडॉल आला. चांगला खेळ दाखवावा लागेल. 1.3 षटकाचा खेळ, 3 विकेट्स गेल्यात, 15 धावा दाफलकावर जरी लागल्या असल्या या विकेटचं सत्र तुम्हाला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. अन्यथा तुमच्या समोरची जी सिच्युएशन आहे ना ती थोडीशी क्रिटिकल होण्याची शक्यता आहे. शेवटच्या काही ओव्हर्स मध्ये विकेट हातामध्ये ठेवून भागीदारी, पार्टनरशिप ती बिल्डअप होणं इथे गरजेचं आहे. अगदी योग्यतेचं आयोजन, नियोजन आपण या स्पर्धेचं आतापर्यंत अनुभवलंय आणि इथनं पुढेही अनुभवाल. चांगला बॉल कट टू कट, अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर बॉल ठेवला, तिकडनं विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. या पद्धतीचे बॉल तुम्हाला वाचवतात, तुम्हाला रिलीफ मिळवून देतात, तुम्हाला संधी देतात फलंदाजाला अडचणीमध्ये आणण्याची. आणि इथे जर आपण पाहिलं तर पिचिंग ऑफस्टम्पच्या बाहेर केली होती आणि ऑफस्टम्पच्या बाहेर करत असताना तिथे बॉलला विकेट किपरच्या हातामध्ये घेऊन गेला आणि एक निर्धाव चेंडूची संघाला पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2, 15 धावा, 3 विकेट आल्या, त्यामध्ये अराब शेख या टीमचा आयकॉन त्याचा समावेश. यावेळेस मात्र फटका समोरच्या बाजूने सजवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक तिथे स्वतःलाच एक आलिंगन देतोय, मात्र तरीही शेवटच्या क्षणी तिथे लॉंग ऑफ मध्ये गेला आणि लॉंग ऑफ मध्ये गेल्यानंतर त्यानं चांगल्या पद्धतीची फिल्डिंग करताना बॉलला स्टॉप केलं. मिड ऑफ मध्ये खेळाडू होता, त्याच्या डोक्यावरनं बॉलला सीमारेषे पलीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या मिड ऑफच्या खेळाडूनं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरची आपली नजर तिला डळमळीत होऊ दिलं नाही आणि अखेरच्या क्षणी आपल्या टीम करता रन सेव्ह केल्या, ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या 17.
यावेळेस मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, प्रेक्षकांना मिळेल या फटक्यामधनं आनंद. बॉल गेलाय सीमा रेषा पार, षटकार, एक बिग हिट, बिग ब्लास्ट तो इथे पाहायला मिळालाय. या 6च्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होताना पाहायला मिळते. बघा यावेळेस एक स्वीट व्हॉइस आणि तदनंतर हा फटका उंच हवेतनं सीमारेषेच्या पलीकडे षटकारामध्ये परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट जेव्हा स्ट्रोक लागतो ना तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, त्यामधनं एक वेगळा आनंद तुम्हाला मिळतो. त्यामधनं जो साऊंड येतो ना तो साऊंड ही प्रत्येकाला, प्रत्येक फलंदाजाला आवडणारा, हवा हवा असा वाटणार आहे. टक असा जो आवाज आहे ना तो तुम्हाला खूप मोठा कॉन्फिडन्स लेवल देतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक टक असा आवाज आला आणि तदनंतर बॉल अगदी दूर उंच हवेतनं, हाय अँड हँडसम असं म्हणू शकतो त्या स्ट्रोकला आपण, अगदी उंचीवरनं बॉल सीमारेषेच्या पार षटकारामध्ये गेला. आणि ज्या 6 धावसंख्येच्या मदतीनं धावफलकावर धावसंख्या, 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस 3 विकेटच्या पतनानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 7 स्टेलियन हा संघ 23-23. सन्माननीय मोहनजी मिसाळ आणि राकेशजी जोशी इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं आर्या प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र खूप सुंदर पद्धतीने दिशा दिली आहे, बॉलला खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल दणदण करत निघून चाललाय सीमारेषेच्या पार. इथे एक चांगला फटका पाहायला मिळतोय, चौकार येतोय 4. धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना रिव्हर्स अटॅक करायचा आहे, वेग आहे तिथे, अपील 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 स्ट्रॉंग आहे, मात्र पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. अपील करणं क्षेत्ररक्षकांचं काम आहे, मात्र त्या अपील मध्ये किती दमखम आहे हे पाहणं पंचांचं काम आहे. आणि इथे सागर ज्यांचा एक योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. जेपी पॅनलचे हे सर्व ऑफिशियल अंपायर्स ज्यांना तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र शरीरापासून दूर मात्र अगदी चांगला इनफिल्डच्या वर्ण सजवलाय, बॉल चाललाय. खेळाडू कक्षाला अभिवादन करण्याकरता खेळाडू कक्षाच्या खेळाडूंना सांगायला की इथे आम्ही चांगल्या पद्धतीची टोटल ती धावफलकावर उभी करतोय आणि चांगली फलंदाजी करतोय, त्यामुळे तुम्ही निश्चिंत या फलंदाजीचा आस्वाद घ्या. बॉल सीमा रेषा पार, चौकार. चांगली फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश कडाळे जसं नाव आहे त्या नाव लौकिकाला साजेचा खेळ सध्या तो करतोय. इथे मात्र चांगला फटका, कॉपी बुक स्टाईल त्याचा अवलंब केला. डबल करता कॉलिंग आहे आणि चांगली रिटर्न बिटवीन विकेट, विकेटच्या मध्ये तेज दौड इथे आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेटचा खेळ ज्यामध्ये तुमच्याकडे वेगवानता असणं खूप गरजेचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर ती वेगवानता आपल्याला या धावांमध्ये पाहायला मिळाली. चांगला खेळ सध्या गणेश कडाळे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखवत असताना पुढचा बॉल यावेळेस मात्र वळवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये आहे संधी आणि एक चांगला कॅच तिथे कॅरी केलाय. गणेश कडाळे या डावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने धावा धावफलकावर जोडत होता, त्याच्या पारीचा अंत केलाय, त्याला माघारी परतायला भाग पाडलाय. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळालं. विकेट मिळतीये खेळाडू नंबर 4, चौथा झटका, चौथा गडी. टीम 7 स्टेलियन बाद होऊन तंबूच्या आसराला परत. न्यूमॅन इन अलीम पठाण फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. आयडॉल खेळाडू आहे अलीम पठाण आणि तो आपला आयडॉलचा खेळ इथे काय मैदानामध्ये त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळेल. शोएब पटेल तोही आयडॉल आहे, तोही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांना आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉल फेस केले, ज्यामध्ये 8 धावा धावफलकावर जोडल्यात. अलीम पठाण नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय. कैलास उगळे
चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली या ओव्हर मध्ये. जरी 10 धावा आले असले तरी एक विकेट त्यानं जरूर मिळवली. आतापर्यंत 22 धावा त्यानं खर्च केल्यात. पुढचा बॉल चांगला बॉल केला सुगडेचा, थोडासा खाली राहिला, ज्याला ऑनसाइडला खेळलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्याकडे बॉल जात असताना तिथे जोवर उचललं 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. चांगली विकेट किपिंग, चांगलं कलेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. कारण बॉलचा जर टप्पा खाल्ला असता तर तिथे अवक्या बाहेर जाऊ शकला असता. त्यामुळे थोडस चेंडूवर आला, चेंडूला तिथे फील्ड केलं. 1 मिनिट अंपायर, इथे ओव्हर कंप्लीट झालेले दाखवते. ओव्हर कंप्लीट झाली आहे बहुधा. पहिला बॉल बाउंड्री, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर बाउंड्री, चौथ्या बॉलवर 2, पाचव्या बॉलवर विकेट आणि शेवटच्या बॉलवर 2. षटक समाप्त झालंय, ओव्हर समाप्त झाली. तीन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या 3 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक 35 या आकड्यावर जात असताना आपल्याला पाहायला मिळते. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना एक नवीन गोलंदाज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. कुणाल आखाडे मला वाटतं गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. नाशिक मधलं एक नवं टॅलेंट. चांगली गोलंदाजी या आधीच्या मॅच मध्ये त्यानं दाखवली होती. तो कुणाल आखाडे यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर आला आणि यावेळेस त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे जर आपण पाहिलं तर शोएब पटेल आहे. बघूया शोएब पटेल कशा पद्धतीने बॅटिंग करेल येणाऱ्या बॉल्सवर, येणाऱ्या चेंडूंमध्ये. कारण 5 ओव्हरची मॅच आहे ज्यामधला षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. थोडंसं गेम स्पीडअप ठेवा मित्रांनो, मी विनंती करतो प्रत्येक टीमला. वेळ वाचवाल तर आजच्या दिवसातल्या मॅचेस कंप्लीट होतील. इथे मात्र खोलटाप्याचा बॉल त्याला खोदून काढलाय. समोरच्या बाजूने सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने खेळले. लॉंगॉन मधनं खेळाडू येतोय, जोपर्यंत आला रिटर्न केलं. तिथे जर आपण पाहिलं तर विकेट मिळत असताना धावचीच्या स्वरूपाने बाद असताना खेळाडूचं पतन झालंय. आणखी एक गडी तंबूच्या असरला परतताना पाहायला मिळतंय. विकेटचं पतन खेळाडू बाद. तुम नहीं बोल ना मेरे को, नहीं हो रहा, तुमने यस कर करके आ गया मत. अरे हाँ नहीं हो रहा तो नहीं बोल दो ना. एक महत्वाचा खेळाडू इथे धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय. फलंदाज अलीम पठाणला माघारी परतावं लागतंय. अलीम पठाणच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता समोर राहतात. जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते नाशिक जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक जुना जाणता आणि एक्सपिरियन्स असलेला एक चांगला खेळाडू म्हणून समोर राहतात. याची एक स्वतःची वेगळी ओळख आहे. जो मैदानामध्ये आलाय मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करण्याकरता. इथे मात्र मोठा फटका खेळायचा. बॅटर बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक धाव घेण्याचा मनसुबा होता मात्र तो खारिज केला गेला. कारण कुणाल आखाडे चांगली फिल्डिंग चे एफर्ट तिथे लावत असताना चांगली गोलंदाजी केली आहे कुणाल आखाडेने आतापर्यंत 2 बॉल मध्ये. बॅकलिपला खाली ठेवायला तुम्ही जर 4थ्या आणि 5व्या ओव्हर मध्ये फलंदाजाला भाग पाडताय तर मग तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. यावेळेस चांगला बॉल कुणाल आखाडे अगदी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईन फलंदाजाला रीड करत गोलंदाजी ती करत असताना तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाजाला रीड करत गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं. इथे जर आपण पाहिलं तर ती फलंदाजाला रीड करणारी एक चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते कुणाल आखाडेकडनं. योग्य टप्प्यावर चेंडूला डिलिव्हर करताना तो विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा त्याचा जो मनसुबा होता तो तिथे यशस्वी ठरलाय. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 1 रन आली आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्तीला आलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुणाल आखाडे ज्याच्यामध्ये भविष्य दिसतं येणाऱ्या काळात एक आयकॉन खेळाडू म्हणून तो पुढे येऊ शकतो. यावेळेस मात्र बॉल हवेत. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला वेट करत फिल्डिंग करणं पसंत करतोय. जोपर्यंत त्याने उचललं रिटर्न केलं. इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळाल्या. 2 धावा यामध्ये सेव्ह केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावफलक 2 या आकड्याने पुढे सरकते आणि जाऊन कुस्ती ती 38 वर. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी कुणाल आखाडेला जर तुम्ही पाहिलं ना
तर प्रत्येक स्पर्धेगणिक आपल्या खेळामध्ये सुधार आणतोय, आपल्या गोलंदाजीमध्ये सुधार आणतोय, आपल्या खेळामध्ये सुधार आणतोय, ते गरजेचं आहे. ते कुणाला आखाडे सध्या करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस बाहेर टाकण्याच्या नादात अतिरिक्त बाहेर टाकलाय. लाईनवर नो आहे का? बाहेर नाही, लाईनवर पडलाय. आउटसाइड लाईनवर नो आहे का? नोचा इशारा आला पंचांकडनं. फ्री हिटची संधी आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 39. 39 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण विचार केला तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. बघूया कसा खेळ होईल त्या बॉल मध्ये. यावेळेस मात्र फ्री हिटचा बॉल त्यावर केलं गेलंय आक्रमण. बॉल होता ओव्हर पिच आणि ओव्हर पिच बॉलला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये थारा नाही हे सांगून दिलंय. यावेळेस आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाज शोएब पटेलला बॉलला उडवून फेकून दिलंय लॉंगॉनच्या डोक्यावरनं दूर सीमा रेषा पार. षटकार 6. टेनिस बॉल क्रिकेट जिथे ओव्हर पिच बॉल तुम्ही दिवसभर करत राहाल तर 100 पैकी 99 बॉल हे सीमारेषे पलीकडे षटकारामध्ये परावर्तित झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. कारण इथे प्रत्येक फलंदाज जो ओव्हर पिच करता नेहमी रेडी असतो. पाच विकेटची बदला 45 धावा. शेवटचा बॉल आहे षटक क्रमांक 4 मधला. त्यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आहे क्षेत्ररक्षकाला. प्रेक्षकांना उत्साही आनंदी बनवणारा हा एक दर्जेदार स्ट्रोक. बॉल गेलाय स्क्वेअर क्षेत्राच्या बाहेर. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 50 कम्स अप. 50 धावा कंप्लीट झाल्या. 51 धावा या राफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ समाप्ती एखेरीस. चांगली फलंदाजी प्रत्येकाला पाहावीशी वाटते, हवीशी वाटते आणि चांगली फलंदाजी आज प्रेक्षकांना या मैदानाच्या दिशेने खेचून आणतीये. पहिल्याच दिवशी जर एवढ्या चांगल्या पद्धतीची फलंदाजी झाली आहे तर शेवटच्या दिवशीचा नजारा काहीतरी वेगळा, काहीतरी औरच असेल. ती तुडुंब गर्दी प्रेक्षकांची या मैदानावर तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. आणि का असू नये, नाशिक जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि नाशिक जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवणं ही मानाची, सन्मानाची स्पर्धा आहे. ज्या स्पर्धेला पाहण्याकरता प्रत्येक नाशिककर निश्चित जसजसा वेळ मिळेल या मैदानाच्या दिशेने येताना तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज नामदेव गुलू गोलंदाजी करण्याकरता येत असताना पाहायला मिळतोय. पुढे खेळला इथे समोरच्या बाजूने चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे नामदेव गुलू. नुकताच पेठ तालुका प्रीमियर लीग त्यामध्ये त्याला खेळताना पाहिलं. खूप चांगला खेळ राहिला त्याचा आणि त्याच्या एका इनिंग मध्ये काही बोल माझे जे स्टेटस मध्ये पण नंतर, कारण नामदेव गुलूम फलंदाजी करत होता आणि एकदा अंपायरच्या लक्षात नव्हतं आलं की नामदेव गुलूम बाद आहे. मात्र तरीही विकेट सोडून तो स्वतःहून निघून गेला आणि तिथे त्यांना आदर्श घालून दिला की खरेपणा हा क्रिकेटमध्ये खूप गरजेचा आहे. असा खरेपणा जपणारा हा खेळाडू नामदेव गुलूम सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळेस चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. वेगानं बॉलला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा या दाफलकावर आहेत. 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. नामदेव गुलूम आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. बॅट्स एज घेतल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पडसड ती आता नक्की पाहायला मिळतीये. 3 ओव्हर पर्यंत सर्व काही अलबेल सुरू होतं. मात्र 4थ्या आणि 5व्या ओव्हर मध्ये धावसंख्येला थोडीशी लगाम. 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर षटकार आले त्यामुळे थोडीशी धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. मात्र शेवटच्या षटकात अगदीच राखलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर 1 रन आली आहे फक्त या ओव्हर मध्ये. धावसंख्या 52. नामदेव गुलूम एक्सपिरियन्स असलेला खेळाडू आहे आणि आपला एक्सपिरियन्स गोलंदाजीच्या माध्यमातून शेअर करतोय. चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना रोखून धरतोय, वेटीस धरतोय. आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये, ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. जे गोलंदाजीचं जाळं तुम्ही विणताना त्यामध्ये फलंदाजाला अडकवणं हे खूप गरजेचं आहे. फलंदाजाला रीड करणं,
त्यानंतर त्याच्या फलंदाजीच्या विपरीत गोलंदाजी करणं हे जिकरीचं काम असतं. कारण कपिल देव निकंजनचं एक वाक्य आहे ना की हा फलंदाज तो साहेबासारखा आहे आणि गोलंदाज म्हणजे मजूर आहे. ज्यानं मेहनत करावी आणि गोलंदाजी करावी, फलंदाजानं अगदी रुबाबात साहेबाप्रमाणे त्यावर फटका खेळावा आणि रन्स मिळवाव्या. अगदी ते चित्र असतं. तिथे कधीतरी त्या मालकावर मजूर हवी होताना आपण पाहतो आणि तशीच कामगिरी तुम्हाला इथे करावी लागेल. महेश डावरे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. महेश डावरेला इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. मात्र सध्या नामदेव गुलूम याचं या षटकावर वर्चस्व आहे. 3 चेंडूमध्ये 1 डाव 1 विकेट. चौथा चेंडू हे इथे निर्धावच्या स्वरूपानं गणला जाईल आणि या वेळेस जर आपण पाहिलं तर तिथे विकेट मिळवली जाईल धावचीच्या स्वरूपाची. जे गेम प्लॅन होतं त्यामध्ये असफलता जरी आली असली तरी 1 विकेट आली आहे, निर्धाव चेंडू आला, हे महत्वाचं आहे. नामदेव गुलूमनं या षटकावर जे आपलं अधिराज्य गाजवण्याकरता सुरुवात केली होती ते अधिराज्य अजूनही त्यानं तसंच ठेवलेलं आपल्याला इथे पाहायला मिळतंय. या आपल्या षटकामध्ये त्यानं गोलंदाजी करताना आतापर्यंत एकंदर 4 चेंडू आणि त्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 1 रनआउटची आणि 1 कॅचआउटची अशा 2 विकेट्स त्यानं इथे आपल्या नावावर केल्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता कौसर शहा जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर 8 कडे फलंदाजी करण्याकरता समद अतर. इथे समद अतरला आपला एक्सपिरियन्स तो मैदानाच्या आतमधून दाखवावा लागेल. चांगला बॉल अँगल क्रिएट करणारा समद अतरच्या अगदी समोरना विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळाली. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ खूप महत्वाची आहे. नामदेव गुलूमनं कमबॅक करून दिलाय, पुनरागमन करून दिलंय. मॅच मध्ये आपल्या टीम करता जी जागा आहे ना ती जागा त्याने गडद करून दिली आहे असं म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत नामदेव गुलूमनं. शेवटचा बॉल या ओव्हरचा अजून शिल्लक आहे. 52 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट खेळला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत त्यानं फील्ड केलं सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, वेगानं थ्रो इन, तोपर्यंत 2 रन इथे इझिली कंप्लीट केले जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या लागली गेली 54. विजया करता आव्हान आहे 55 धावसंख्येचं. या 55 धावा कशा पद्धतीने उत्तरार्धामध्ये धावफलकावर लावल्या जातील ते आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स कडे, जिथे 2 टीम इन ऍक्शन नाणेफेक करण्याकरता आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. मला वाटतं स्टेलियन संघ यानंतरच्या मॅच मध्ये इन ऍक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे.
या 55 धाब्यांचं आव्हान इथे पूर्ण केलं जाईल की या 55 धावा रोखल्या जातील ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहेत, चेंजेस केले जात आहेत. सौरभ बिराजदार यांच्यासाठी क्षेत्ररक्षणामध्ये केलेले चेंजेस देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेळ थोडीशी वाचवा, ही महत्वाची सूचना आहे आणि ती सूचना आम्ही सातत्याने तुम्हाला या ठिकाणी देतो आहे. एका बाजूला सेवन स्टेलियनचा संघ जर आपण पाहिला तर फरहानभाई शेख यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला एमबी बॉयज प्रशांत अण्णा गामणे यांची टीम आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते. पहिला चेंडू अरफ शेख यांच्या माध्यमातून जर पाहिला तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावर होता, आउटसाइड ऑफ फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही लाईन अँड लेंथ खूप चांगली मानली जाते आणि त्याचा वापर इथे करण्यात आलाय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळाला. हो इथे देखील टप्पा पडल्यानंतर बॉलला बाहेरच्या दिशेने वळवले. स्वप्नील गामणे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. स्वप्नील गामणे यांनी जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर सागर सानप यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील गामणे यांच्यासाठी असणार आहे लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. अरफ शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे. रनअप मध्ये थोडासा बिघाड तिथे होताना आपल्याला दिसतो आहे. आर्या प्रीमियर लीग पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2,01,000 रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,01,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 70,001 रुपये आणि चतुर्थ क्रमांकासाठी 50,001 रुपयांचं प्राइज असणारी स्पर्धा आहे. आडवा बॅटन बॉलला खेळ आहे, टीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सौरभ बिराजदार या खेळाडूच्या बाबतीत आपण मागच्या मॅच मध्ये देखील चर्चा केली. धाराशिव अर्थात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर या गावचा हा खेळाडू आहे. एक प्रतिभावंत आणि अनेक स्पर्धांमध्ये आम्ही त्याला खेळताना पाहिलं, परंतु आज ज्यासाठी तो जाणला जातो त्या पद्धतीची फलंदाजी त्याची होताना पाहायला मिळालेली नाहीये. परंतु आता महत्वपूर्ण लढती आहेत. आज सौरभ बिराजदारला या मॅच मध्ये खेळावं लागेल, या मॅच मध्ये त्याचं प्रदर्शन त्याला दाखवावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला स्वप्नील गामणे यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. एक भागीदारी होणे फार आवश्यक, सुरुवात चांगली होणे फार आवश्यक आहे. गोलंदाजी करत असताना अरफ शेख आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि फक्त 1 धाव इथे खर्च करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. सुरुवात चांगली करतात गोलंदाजीच्या माध्यमातून. ओहो स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, संपर्क नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. आपण अरफ शेख या ओव्हरमध्ये या गोलंदाजीच्या बाबतीत जर विचार केला मित्रांनो तर व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. सौरभ बिराजदार ज्यावेळेस स्ट्रायकिंग एंडवरती होता त्याच्यासाठी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. त्यावेळेस देखील बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. तिथे एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसरीचा कुठलाही प्रयत्न तिथे होणार नाही. चांगला रिटर्न, चांगली फेक येत असताना आपल्याला बघायला मिळेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. ओव्हरचा खेळ अंतिम टप्प्यामध्ये आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्या. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता अरफ शेख यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. अष्टपैलू आयकॉन आहे. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. सौरभ बिराजदार यांना तुम्ही बघणार आहात स्ट्रायकिंग एंडवर. तर गोलंदाजी करत असताना अरफ शेख शेवटच्या बॉलवरती काय नक्कीच घडतंय. 2 धावा धावफलकावर. हो टप्पा पडल्यानंतर हा बॉल आतमध्ये आलाय. दोन्ही बाजूला चेंडूला वळवण्याची क्षमता असलेला हा गोलंदाज पहिलं षटक संपलं आणि या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च करताना आपण अरफ शेख यांना पाहिलंय. 1 ओव्हर नंतर 2. 5 षटकांची ही लढत आहे. आर्या प्रीमियर लीग आपण सर्वजण अनुभवतोय. आज जर तुम्ही जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये एकूण 4 संघ आज खेळत आहेत. 2 संघ सुपर 8 मध्ये जातील. तर स्वप्नील गामणे यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. पूर्ण मॅच मध्ये स्वप्नील गामणे यांनी जर 3 षटकार खेळले तर सागर सानप यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्यासाठी आहे. पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती 2 धावा बनवल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल जावेद शेख यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. बघूयात छोटासा रनअप आहे.
समोर स्वप्नील गामने यांना तुम्ही बघू शकता स्ट्रायकर एंडकडे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय, पुल करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. गणेश चेंडूवरती पोहोचतायत. एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. रिटर्न थोडासा खराब आहे, परंतु बॅकअप खूप चांगला तिथे पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल, एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल 3 धावा धावफलकावर आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. आ जाएगा उधर ही रुको, फिर उधर ही रुको महेश, नजदीक आ, थोड़ा अंदर रहो, थोड़ा अंदर रहो. जावेद शेख गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत. ओहो, यावेळेस 1 2 3 4 खेळाडूंना चेंडूने टाटा बाय बाय केले. सीमारेषेच्या पलीकडे लॉंग स्टॉपला चौकार येतोय 22च्या मदतीने. पीछे रुको ना, मैंने बोला ही नहीं आपको नजदीक रुकने यार. फलंदाज चुकले, यष्टीरक्षक चुकले, बॅकअप देणारे 2 खेळाडू चुकले आणि चौघांना सोडून चेंडू एकटाच निघून गेलाय. चौकार तिथे आलाय. धावसंख्या 7. राजाभाऊ यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं प्राइज आहे. गलत बॉल है यार. शॉर्ट अँड पुल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून जाईल. एक टप्पा घेत बॉल सीमा पार. मॅग्निफिसंट चौकार. नितीनजी घुगे यांच्या वतीने देखील एक पारितोषिक आलंय. स्वप्नील गामने यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं प्राइज नितीन घुगे यांच्या वतीने असेल. आणि जर स्वप्नील गामने यांनी मॅच जिंकवली तर 1100 रुपयांचं पारितोषिक सोनवणे वॉरियर्सचे संघ मालक किरणजी सोनवणे सर यांच्या वतीने हे प्राइज असेल. ओहो, यावेळेचा बॉल जर आपण बघितला तर पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपण करू. यस, शरीराच्या अगदी जवळून शरीराला स्पर्श करत चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं प्राइज आहे. राजाभाऊ यांच्या वतीने हे प्राइज असेल. बॅटने बॉलला खेळलं जात आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला. एकच धाव पूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. 4 चेंडू आणि 8 धावा, म्हणजे आतापर्यंत या ओव्हर मध्ये 4 चेंडू टाकले गेले. ओव्हर नंबर 2 मध्ये एकूण धावसंख्या 8. आतापर्यंत या पूर्ण डावामध्ये चेंडू टाकले गेले 10 आणि धावा बनवल्या गेल्या 8. लास्ट बॉल है, लास्ट. पहला सिंगल आया, फिर 22 का बाउंड्री, फिर बाउंड्री, फिर एक डॉट हुआ और ये लास्ट बॉल अभी का. हाँ, लास्ट बॉल है. बॉल हवेत असेल, समोर खेळलाय ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक प्रयत्नशील आहे, परंतु बॉल थांबणार नाही. जाईल वेगात सीमारेषेच्या पलीकडे. एक चौकार येतोय. 4. नितीनजी घुगे यांच्या वतीने धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर नंतर 12. पाणी का? नितीनजी घुगे यांच्या वतीने स्वप्नील गामणे यांच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जर स्वप्नील गामणे यांनी मॅच जिंकवली तर नितीन घुगे यांच्या वतीने 11,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि प्रत्येक विकेटला राजाभाऊ शिरसाट यांच्या वतीने देखील 500 रुपयांचं प्राइज आहे. उमेश काकड साहेबांच्या वतीने देखील 3 षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज स्वप्नील गामणे यांना. बताओ 16 झाले. ओके चला 2 ओव्हर नंतर धावसंख्या 16. अरे 2 रन होते. हां बरं एवढा होता. ए 2 रन होते पहिल्यावर. एक सिंगल मी एक सिंगल. सर
सर 16 आहेत ना? ओके. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावसंख्या जर आपण बघितली तर 16 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 18 बॉल 39 रन अजूनही जिंकण्यासाठी. सौरभ बिराजदार स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी संघाचा आयकॉन येणार आहे अरफ शेख. आयकॉन विरुद्ध आयकॉनची लढत. चला वेळ वाचवा थोडासा. विनंती आहे वेळ वाचवा. समय बचाना बेहद जरूरी है. ओहो सौरभ बिराजदार साठी हा बॉल. खराब फिल्डिंग. बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल. या चुका पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. एक चौकार आलाय. भाग्यशाली सुदैवी संजीवनी चौकार. फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडासा दिलासा देऊन जाणारा हा चौकार आहे. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण पाहतोय 20 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 20 रन लॉस ऑफ नो विकेट. अरब शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होतोय. ओहो परत एकदा बॉलने टॉपेज घेतलाय. बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचलेत. पकडला झेल. फलंदाज सौरभ बिराजदार बॅक टू द पवेलियन. विकेट. राजाभाऊ शिरसाट यांच्या वतीने अरब शेख यांच्या या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आता घेतले त्यांनी ते विकेट. त्या विकेटसाठी यानंतर 7 स्टॅलियन आणि त्यांच्या विपक्षामध्ये GS सुपर जायंट्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. GS सुपर जायंट्सचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. टॉस साठी आपण इथे आले तरी हरकत नाहीये. नवीन फलंदाज बिट्टू सुखदान मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या सामन्यामध्ये खूप संघर्ष केला होता. जरी संघाला पराभवाच्या दिशेने जावं लागलं परंतु आपल्या कर्तृत्वाने आपली एक वेगळी छाप सोडली होती. तो बिट्टू सुखदान मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करण्यासाठी जर आपण पाहिलं तर अरब शेख ज्याने एक यशस्वी षटक पहिलेही हाताळलं. याही ओव्हरमध्ये एक विकेट संघाला मिळवून दिली. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावी ते मिळणार नाहीये. डॉट बॉल तिथे येत असताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. अरब शेख यांच्या शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 15 आणि धावा बनवायच्या आहेत 35. 15 बॉल 35 रन असं विजयाचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. बाहेर जाणारा चेंडू त्याला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवून दिलाय. एक तगडा आणि सुंदर फटका यावेळेस बिट्टू सुखदान यांचा षटकार येतोय. 6 धावसंख्या देखील वाढली जाईल. धावफलकामध्ये होतोय बदल. खूप चांगला फटका खेळला होता. थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी आणि वेट देखील गेला. वाट देखील पाहिली चेंडूची आणि त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला हा फटका खेळलाय बिट्टू सुखदान यांनी. धावफलकावरती धावसंख्या आहे 26. कमी गतीने टाकलाय. पिक केलाय. मला वाटतंय आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब षटकार असेल. आज बिट्टू सुखदानने 3री वेळ सांगितलंय की गोलंदाजाला जा रोडवर आणा बॉल. इतके दूर षटकार त्याने मारले. इतके लांब षटकार त्याने मारलेले. कमी गतीने टाकलेला बॉल गोलंदाजाच्या अंगलट आला असं मी म्हणेल. पिक केला. ओळखला आणि त्यानंतर ओव्हर द बॉलर हेड समोर बॉलला खेळलं. पार्किंग प्लॉट मध्ये बॉलला फेकून दिलं. 3रा षटकार जर मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे फलंदाज बिट्टू सुखदानसाठी. किरणजी सोनवणे वॉरियर्स चे ओनर आहेत त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 32. अजूनही जिंकण्यासाठी 13 बॉल 23 रन अजूनही पाहिजेत. यावेळेस डावेष्टीच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलचा कॉल इथे येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
तर बिट्टू सुगदान यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. MJ स्पोर्ट नाशिक अर्थात मनोजजी जायभाव यांच्या वतीने बिट्टू सुगदानने जर ही मॅच जिंकून दिली MP बॉयजला तर त्यांना एक आकर्षक बॅट MJ स्पोर्टची दिली जाणार आहे. गोलंदाजीसाठी अरब शेख 1 बाद 13 चेंडूंचा खेळ बाकी राहिला. 22 ची आवश्यकता आहे. डबलीचा बॉल हवे त्या फटका इथे फसलाय. फाईन लेग आलाय, पकडलाय झेल आणि बिट्टू सुगदान बाद होत आहेत. मोठी विकेट आली परंतु चांगला खेळ केला बिट्टू सुगदान यांनी. राजाभाऊ शिरसाट यांच्या वतीने या विकेटला देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे गोलंदाजाला. नितीनजी घुले यांच्या वतीने देखील स्वप्नील गामने यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1100 रुपयांचं पारितोषिक आहे आणि मॅच जर जिंकून दिली तर 11,000 रुपयांचं प्राइज आहे नितीनजी घुले यांच्या वतीने. प्रत्येक षटकाराला 1100. नितीनजी घुले साहेबांच्या वतीने. नितीनजी घुगे. नवीन फलंदाज सिद्धार्थ लांडगे मैदानावर येत आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. संघाचे संघनायक संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील परंतु दुसऱ्या बाजूला अजूनही स्वप्नील गामणे उभे आहेत. त्यांच्यावर अनेकांच्या नजरा आणि त्यांच्याकडून अनेकांना अपेक्षा देखील आहेत. MB बॉईज संघाला या सामन्यामध्ये विजय मिळेल का ते देखील पाहणं फार गरजेचं राहील. अजूनही शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि जिंकण्यासाठी 22 ची आवश्यकता आहे. स्टेलियन संघ जर इथे जिंकला तर राजाभाऊ शिरसाट यांच्या वतीने 5,000 रुपयांचं माफ करा पारितोषिक आहे संपूर्ण टीमसाठी. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येत आहेत महेश डावरे. सिन्नर तालुक्यातील एक खेळाडू आहेत. हो, शॉर्ट बॉलचा वापर केला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती पोहोचेल तोपर्यंत एकच धाव इथे पूर्ण होईल लेग बाईसच्या मदतीने. मुख्य पंच हेमंतजी शेट्टी सर आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागरजी मोरे सर आहेत. त्याचबरोबर सन्माननीय सिद्धू पाजी मॅन फ्रॉम जत सांगली. बेगेट सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅटमधून महेश डावरेला दाखवले आसमान. बॉल पाठवला मिड विकेटला सीमारेषेच्या पलीकडे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. हॅलो, धावसंख्या झाली आहे 40. 2 फलंदाज आतापर्यंत बाद आहेत. मॅच ऑन आहे. 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. सिद्धार्थ लांडगे अजूनही मैदानावरती उभे आहेत. आल्याबरोबर एक मोठा फटका त्यांनी खेळलाय. महेश डावरेच्या विरुद्ध त्यांनी आक्रमण चढवलेलं आहे. त्यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळालाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल. धावसंख्या झाली 41 आणि समीकरण देखील बदललं. शेवटचे 10 बॉल आणि 14 रन पाहिजेत. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघत राहील आणि बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. चेंडूला पंख लागलेत आणि चेंडू थेट गेलाय हवाई सफर करत सीमारेषेच्या पलीकडे. हा दुसरा षटकार येतोय सिद्धार्थ लांडगे यांच्या बॅट मधून. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या अगोदर बिट्टू सुगदानने चेंडूला मारून मारून लाल केलं आणि आता सिद्धार्थ लांडगेने देखील चेंडूला मारून मारून लाल केलंय. 2 षटकार त्याने ठोकलेत. धावसंख्या 47. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. ओहो, यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळाला. यष्टीरक्षकाच्या दिशेने निघून गेलाय. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय. महेश डावरे देखील प्रतिभावंत खेळाडू आहेत परंतु आज परीक्षा आहे आणि ती कठीण आहे. उडवलाय बॉल. याही वेळेस बॉलला फेकलाय सीमारेषेच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पाल. बॉल निघून जाईल. एक मोठा धमाका येईल. बिग ब्लास्ट येईल. षटकार. सामना आलाय 7 चेंडू आणि 2 धावा. ही मॅच संपल्याबरोबर GS सुपर जायंट्सचे कॅप्टन आलेत का? GS सुपर जायंट्स, चला थोडंसं फास्ट धावत.
यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर ऑन साईडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. गणेश कडाळे आलेत. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि सामना जिंकलाय एमबी बॉयज संघाने. हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. चला टॉस साठी 7S स्टॅलियन समद भाई आ जाओ टॉस के लिए. आणि दुसऱ्या बाजूला GS सुपर जायंट्स कॅप्टन थोडंसं लवकर धावत आहे आपण. GS सुपर जायंट्सचे कॅप्टन चला थोडंसं पळत द्या. सुरेश राजपूत सर या. समद अत्तार. चला टॉस लगेच संपन्न करतो आपण कुठलाही वेळ न घेता. आणि मला वाटतं या 7 स्टॅलियनची टीम आपण ग्राउंडमध्येच थांबा. जर आपल्याला फिल्डिंग करावी लागली तर लगेच फिल्डिंग लावा म्हणजे तिथेही वेळ वाचेल आपला. आणि या सामन्याचा मॅन